मी मोनिका आणि मोनिका ब्लाउज कटिंग अँड स्टिचिंग या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहात। मैत्रिणींनो, तुम्ही छानच असाल, आनंदीच असाल। आणि आजचा व्हिडिओ असा आहे की आज मी नवरीचे जे घरातले फॅमिली मेंबर्सचे जे ब्लाउज आहे ते स्टिचिंग केलेले आहेत। नवरीच्या आईचा पण ब्लाउज आहे, बहिणीचे पण ब्लाउज आहेत आणि त्यांच्या चुलतीचे म्हणजेच काकूचे पण ब्लाउज आहेत। ते सर्व मी स्टिचिंग केलेले आहेत, ते तुमच्यावर मी शेअर करणारच आहे। कशा पद्धतीने मी ते ब्लाउज स्टिचिंग केलेले आहेत, कशा पद्धतीने डिझाईन बनवलेली आहे आणि त्याचबरोबर साड्या किती आहेत। आणि तरीसुद्धा एक ब्लाउज माझा कंप्लीट करायचा राहिलेला आहे, स्टिचिंग करायचा पण ऑलरेडी कटिंग करायचाच राहिलेला आहे। तरीसुद्धा जे झालेले आहे ते तुमच्यावर मी शेअर करते। तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडलाच तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि सबस्क्राईब करण्या अगोदर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। चला मग काय करूया, आपण आजच्या ह्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, मी तुम्हाला अगोदर साड्या दाखवते आणि त्याच्यानंतर त्याचे ब्लाऊज कशा पद्धतीने स्टिचिंग केले ते दाखवते। तर पहा, ही जी साडी आहे मी तुम्हाला मागच्या वेळेस पण दाखवली होती। ही नवरीच्या आईची साडी आहे। त्याचबरोबर ही साडी आणि ही साडी, या दोन्ही साड्या नवरीच्या बहिणीच्या आहेत आणि ह्या काठपदर साड्या आहेत। म्हणजे या तिन्ही सुद्धा काठपदर साड्या आहेत। त्यांना पिको आणि फॉल वगैरे सर्व लावून झालेलं आहे। हे पाहू शकता, तुम्हाला दाखवते। हे पहा, फॉल वगैरे मी ना लावून घेतलेला आहे। जांभळ्या कलरचा फॉल लावलेला आहे साडीला आणि माझ्या साड्या वगैरे सगळं पिको फॉल करून झालेला आहे। आणि त्यानंतर ही आहे त्यांच्या चुलतीची साडी आणि हिला सुद्धा मी पिको फॉल करून झालेला आहे माझा। आणि आता तुम्हाला मी त्यांच्या आईचा ब्लाऊज दाखवते मी कसा स्टिच केलेला आहे डिझाईन सहित। तर त्या मी हुक वगैरे म्हणजे जे बटन आहेत ते बटन वगैरे लावून घेतलेले आहेत। आणि आता ह्या ज्या असं आहेत की त्यांना ना बॅक साईडला लटकन नाही आवडत किंवा नॉट्स नाही आवडत, त्याच्यामुळे मी एकदम अशा पद्धतीचा गळा रेडी केलेला आहे। बॅकनेक आहे आणि स्लीव्ज पण फुल स्लीव्ज आहे ह्या पद्धतीची, म्हणजे स्लीव्जची उंची 7 इंच आहे। तर ह्या पद्धतीचा हा ब्लाऊज रेडी केलेला आहे। आणि तुम्ही पाहू शकता, हा कटोरी ब्लाऊज आहे, दिसतो की नाही, हा एकदम परफेक्ट कटोरी ब्लाऊज मी स्टिचिंग करून घेतलेला आहे। तर हा आहे कटोरी ब्लाऊज। त्यानंतर हा जो ब्लाऊज आहे ना तो पण कटोरी ब्लाऊजच आहे। हा ब्लाऊज आहे तो पण कटोरी ब्लाऊजच आहे, परंतु याला मी काय केलेलं आहे, मटका गळा बनवलेला आहे आणि फ्रिलची डिझाईन बनवली, एकदम फ्रिल लावून त्याला लेस वगैरे लावून घेतलेली आहे गोल्डन कलरची। आणि त्यामध्ये हे पहा, हे लटकन पण फॅब्रिकचे तयार केलेले आहेत आणि खूप सुंदर। आणि याची स्लीव्ज सुद्धा, याची फुल स्लीव्ज आहे, म्हणजे कोपऱ्यापर्यंतची स्लीव्ज आहे आणि खूप सुंदर ब्लाऊज झालेला आहे रेडी। आणि याचा गळा वगैरे एकदम फिनिशिंगमध्ये झालेला आहे आणि खूप सुंदर ब्लाऊज दिसतोय हा। आणि त्या पाहू शकता तुम्ही। आणि जो मटका गळा आहे तो कसा कटिंग केलेला आहे, कसा स्टिचिंग केलेला आहे ते पण तुमच्यावर मी शेअर करणार आहेच लवकरात लवकर। तर याचं सुद्धा मी, आणि हे जे यांनी सुद्धा मला सांगितलं होतं की माझ्या ब्लाऊजला बटन आणि काजे करा, कारण की लहान बाळ असल्यामुळे त्यांना बटन आणि काजे हुक, आणि हुकनी काय होतं लवकर ब्लाऊज खराब होतो, त्याच्यामुळे मी अशा पद्धतीचा ब्लाऊज त्यांचा स्टिच केलेला आहे। तो पण कटोरी ब्लाऊजच आहे। आणि त्यानंतर त्यांच्या चुलतीचा ब्लाऊज दाखवते, एकदम सिंपल ब्लाऊज आहे बरं का त्यांचा, सिल्वर कलरची बघा ह्या पद्धतीची मी त्याला लेस लावलेली आहे बॅकनेकला। गोल गळा बॅकनेकचा तयार केलेला आहे। ही लेस पहा, खूप सुंदर अशी लेस आहे आणि ती मी ब्लाऊजला लावून घेतलेली आहे, गोल गळा आहे। आणि समोरील भाग सुद्धा कटोरीचाच आहे। हे पहा, कटोरीचाच भाग आहे समोरचा पार्ट। आणि त्यानंतर स्लीव्ज सुद्धा 8 इंचाची स्लीव्ज आहे, खूप सुंदर आहे, पॅटर्न पण छान आहे। साडीचा जो ब्लाऊज आहे ना त्याला या पद्धतीची मी लेस अटॅच करून घेतलेली, खूप सुंदर ब्लाऊज बसतो। आणि तुम्ही माझे जर कटिंग स्टिचिंग पाहिलेली नसेल तर ती पहा, मी कशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग करते, स्टिचिंग करते। आणि त्याचबरोबर एक शेवटचा एक ब्लाऊज राहिलेला आहे तो पण दाखवते मी। म्हणजे ही जी साडी आहे ना तिच्यावरचा हा ब्लाऊज आहे, तो अजून मला रेडी करायचा आहे। आता घड्याळ 11:30 वाजलेले आहेत आणि फायनली मी आता हे ब्लाऊज कटिंग करायला घेणार आहे। माझं सर्व काम आवरलेलं आहे। आणि हे जे साड्यांचं
ब्लाऊज आहे ते तुमच्यावर मी शेअर केलेला आहे. याचा जो गळा आहे तो चौकोनी गळा आणि त्याला डिझाईन बनवायची, ती पण मी तुमच्यावर शेअर करणार आहे. चौकोनी गळ्यावर आपण कशा पद्धतीने छान खूपच छान, कारण की हे जे म्हणजे तिची बहीण आहे ना, मोठी बहीण आहे सगळं, त्यांना ना दुसरे गळे आवडत नाही, चौकोनी गळाच आवडतो. त्याच्यासाठी त्यामुळे चौकोनी गळ्यामध्ये तुम्हाला हवी तशी तुम्ही डिझाईन तयार करा, म्हणून तर मी माझ्या मनाने डिझाईन टाकणार आहे. तुमच्यावर तो व्हिडिओ मी शेअर करणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये पुन्हा एकदा सांगते, नक्की सांगा. आणि जे आपल्या चॅनलवर नवीन असतील, ताई असतील, भाऊ असतील, तर त्यांनी काय करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.